काटे कोरंटी म्हटलं आता भरपूर धरायला सुरुवात झाली. काढ कुणाल, दोन्ही पण काढ. अगदी छान. इथे जरी माती टाकली ना तर त्याला मुळं फुटतील आणि अशा भरपूर. मला तर कधी असं चिंताच लागून राहिले. तुम्ही माझा चेहरा बघ. फिरतात त्या काय तांदूळ कालच्या आहेत ना टाकलेले. कळ्या अजून फुलल्या नाही, आता फुलतील थोड्या वेळाने. काटे कोरंटी म्हटलं आता भरपूर धरायला सुरुवात झाली. आता इतके धरतील ना. कुणालचं काय चाललंय? दूध पितोय तो. काय नाही, बाबू काय करते विचारते आई. एक काम कर, ती बाळली घे, त्यात पाणी घे थंड. हे नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज की नाही आपल्या बागेमध्ये थोडीशी भाजी तयार झालेली आहे, ती काढायची. म्हणजे दुधी आहे ना तयार झालेला आहे, तो काढायचा आहे आणि त्या दुधीपासून काहीतरी बनवायचं आहे पदार्थ. तर चला पटापट काढून घेऊया. इथे आपलं काम पण बागेमध्ये चालू आहे. कुणालच्या बा करतात काम. भेटला कटर घेऊन पुढच्या दारात बाय. तर उंच आहे ना दुधी, त्याच्यामुळे कुणाला सांगते जरा काढून घे, आमचा नाही हात पोचणार. हे बघा ऊन कसलं पडलंय, 11:15 ऊन आहे. पण असं थंडी आता आहे ना भरपूर, त्याच्यामुळे हे ऊन की नाही जरा बरं वाटतं, चांगलं वाटतं उन्हामध्ये. कोणती पानं होऊ दे मोठी त्याची. तर त्यांचं इथे खत पाणी चालू आहे कुणालच्या बाबांचं. चला इकडे ह्या साईडने. तर हे बघा, हे आपलं पपनीचं झाड आहे ना, त्याच्यावरती ही वेल्यानं सोडली होती. काढ कुणाल, दोन्ही पण काढ. अगदी छान. छान बघा दुधी तयार झालेले आहेत. दे ही, दे माझ्या हातात दे. इथे काय होतं, फळं धरतात पण ती पाखरं आहेत ना ते डंख मारतात आणि मग सगळी फळं खराब होऊन जातात. त्याच्यामुळे जास्त असं ठेवून उपयोग नाही. ते डंख मारलेल्या पाखराने बघू दे. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा हे असं ना, ते हे आहे, ते डिंकासारखं असतं ना, ते आतलं निघतं. हे बघा ह्याला पण आहे, ते डंख मारते ना माशी, तसं आहे. पण छान आहे दुधी. रस काढतात ते सुकून. नको कापू नको, आपल्याला वेळ आहे अजून. अरे वरची साल उडव फक्त. कापला तेवढा भाग बघू दे. हे बघा ते त्यांनी डंक मारले ना, नाही पण चांगली असते ती. पण ते हे पकड. रस खायला बघते नाही, छान आहे, कोवळी आहे, अजून वाढ झाली असती. पण ठीक आहे, चला काढले तर हे घे पकड. चला ह्याचं काहीतरी बनवूया आपण पदार्थ. काय करायचं कुणाल, भाजी का काय, वड्या? भाजी खायचे, बघू. तर ही बघा, ही गोंड्याची रोपं किती छान तयार झालेत ना. तर ह्या गोंड्याच्या रोपांना ना आता खत पाणी करतायत कुणालचे बाबा. हे इथे बघा 3 लावलेली, तुम्हाला मी दाखवलं होतं. हे पण रान पण काढायचं, हे पण करायचं आणि ह्याला पण करायचं. हे एकदम छान झालं आहे. आणि तिकडे पण एक लावलं होतं रोप, त्याला पण खत पाणी चाललंय. आपण बघूया जाऊन. माती ते घमेल्यामध्ये आहे ना, आणू. हे रोप आहे ना असं आडवं झालंय बघा. पण ते आडवं जरी झालं आणि इथे जरी फुलं चांगली, इथे जरी माती टाकली ना तर त्याला मुळं फुटतील आणि अशा भरपूर अशा फांद्या येतील. मग त्याच्यामुळे ते रोप आहे ना आम्ही आता आडवंच ठेवणार आहे. आणि फुलं बघा, रंग बघा फुलांचा किती छान आहे. आता हे जरा
कळ्या पण किती आल्यात बाप रे. चांगलं फुलेल ते आता. मस्त होईल. हा म्हणून ते इकडे जमीन उकळतो. हा तर ह्याला तर शेण वगैरे घालूया, पाणी घालूया, म्हणजे छान होऊन जाईल. काय माती घेऊन येऊ? हा माती वर टाकायला लागेल ना थोडी. आणते माती आणते. हा. तो घमेलच आणते. आणते जमेल आणि तो तिकडला एवढं हे नसतं. त्याच्या वरती पण जाऊ दे माती. हा रंग छान आहे बघा ह्या गोंड्याचा. त्याच्यामुळे आमच्याकडे कसा गोंडा होता पण तो सिंगल पाकळी जातो बघा. समोर तुम्हाला दिसतोय तिथे बघा आलेले आहेत. आता हे जे आहेत ना ते असे भरलेली पाकळी आहेत. तर ही विकत आणली होती 4 रोपं आपण, पण त्याचे आता भरपूर झालेले आहेत. आता बियाणं पण मिळतं ना. सुकलं हे फूल सुकलं ना देवाला वाहून झालं का दुसऱ्या दिवशी काढायचं, ते सुकवायचं आणि मग त्याचं बियाणं तयार होतं आणि असं कुठे कुठे टाकून द्यायचं. चांगलं असतं ते. गोंड्याच्या वासाने म्हणजे ह्या झाडाचा वास असतो ना त्या वासाने जीवजंतू येत नाही घराजवळ आपल्या. त्याचा वास खूप उग्र असतो ना. वास चांगला असतो गोंड्याचा. त्याच्यामुळे आणि कसं 12 महिने असतं. म्हणजे तुम्ही मे महिन्यात जरी ही रोपं लावली तरी जगतात ती कधी पण. ऋतू असं काय नाही. हां 12 महिने. आणि असं कटिंग करून लावलं ना तरी पण जगतं ते. त्याला असं बियाणंच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. कटिंग चांगली जगते. हां कटिंगच आपल्या तिकडे 1-2 आलेलं. हां आता आम्ही ना पाण्याच्या इथे पण ते बियाणं टाकून ठेवणार. जिथे म्हणजे सगळीकडे रुजलं तरी पण चांगलं असतं ते. घराच्या अवतीभोवती कुठे पण टाकून ठेवायचं, चांगलं असतं ते आपल्यासाठी. किती सुकलं. सकाळी घ्यायला पाहिजे तरी हे शेण सुकलंय, कडक झालंय ना. सकाळचं घेतलं असतं ना दव असतो ना हां पटापट. दगड घे ना, दगडाने चेचून होईल ना. तेव्हा मागे दगड आहे. आणि बघितलं की धावत सुटील आपल्या मागे. कशाला काठी बघितली तरी पण काठी घेऊन जा एक संगाती न्यायची. फोन घ्या हातात. खालची पण लाव, ऐकलं का? खालची पण काठी लाव. गुरु आता गेलेत भरपूर. तर आता 12:30 वाजलेत दुपारचे. माझं सगळं घरातलं काम आवरून झालं आहे. म्हणजे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. पाठीमागे मशीन चालू केलं आहे. त्यात आहे ना चादरी टाकल्यात धुवायला. आता कुणाल आणि कुणालचे बाबा गेले तर भाग्या शेरू यांना शोधायला गेलेले आहेत ते. म्हणजे कालपासनं काल पण ते 11 वाजता घरी आले उशिरा आणि आज पण सकाळी 6 वाजता गेलेत नेहमीप्रमाणे खेळायला. तर अजून त्यांचा पत्ता नाही आहे. आम्हाला वाटलं की येतील म्हणून, पण आता 12:30 वाजले अजून पण पत्ता नाही. त्याच्यामुळे म्हणजे इतकं ऊन आलं तरी पण त्यांचा येण्याचं ठिकाणा नाही. म्हणून दोघं जण आता शोधायला गेले डॅमजवळ. म्हणजे सकाळी भुंकण्याचा वगैरे आवाज येत होता. मी इथे काम करत होते ना त्यावेळेस भुंकण्याचा आवाज येत होता. असं इकडे का कुठेतरी खेळत असतील. 2 दिवस झाले असं त्यांचं चालू आहे. जातात सकाळी आणि अजिबात लवकर यायला मागत नाही. आणि आता इतके वाजले म्हटल्यावरती आम्हाला पण अशी चिंता लागून राहिली. त्याच्यामुळे कुणालनी पण आता काम साईडला ठेवलं थोडंसं आणि आता गेलेत ते जवळच 1-5 मिनटाचा रस्ता आहे डॅमच्या इकडे. म्हणजे स्कूटीने गेले तर त्यामुळे वेळ नाही लागणार. तर हे दोघं जण ना असे करतात ना मग खूप अशी चिंता लागून राहते मग. आणि आपण कसं दिवसभर बांधून पण नाही ना ठेवू शकत. थोडा वेळ त्यांना खेळायला वगैरे सोडावंच लागतं. परत त्यांचं शी सू असं करायचं ते. त्याच्यामुळे सकाळी सोडतो आम्ही 6 वाजता आणि मग त्यांचं बघा असं चाललेलं आहे 2 दिवस झाले. आता बघूया. मला तर कधीपासून चिंताच लागून राहिले. तुम्ही माझा चेहरा बघितलाच मगाशी पण मी तुमच्याशी बोलली, पण सतत माझ्या डोक्यातनं तेच चालू होतं की दोघं जण अजून आले नाही. खाणंपिण्यामध्ये त्यांचं काही नाही नाश्ता नाही जेवण काही नाही. सगळं त्यांचं खाणंपिण्यानं मी रेडी करून ठेवलं कधीपासून आणि मी अगदी वाट बघते, पण अजून पण त्यांचं ठिकाण नाही आहे. हे बघा आले ते सरळ पाणी पितात दोघं जण. थोडं टोप भरून ठेवलेला त्यातच पाणी पियाले आणि एक तर पाण्यात जाऊन बसलाय वाघ्या. तर बघ कुठे होते कुठे गेलात रे? बघ ही झापसतात बाप रे. हा बघ ही दम लागलाय. जरा पाणी पिवा. हे आता हे पाणी खराब केलं ना हेच पिवा. किती हापसतायत बघ. पाणी नाही काय नाही. पाणी पियाला बाहेर. बघ जीभ बघ. तिकडे झाडीत पुढे ते बसले होते असतील. जास्त घाण नाही झालेले आहेत पण दिसत. अरे झाडीत बसले होते डॅमच्या इकडनं निघाले ते कुठून तरी बाहेर. घर वगैरे ना त्या साईडला कुठून थंडाव्याला बसताय. चला जेवायला चला. घरी आलात ते उपकार माझ्यावरती. बघ कसे पाणी पिते बघ.
बघ आता तिकडून धावत आले ना मागे. हा तर बारका तिकडून घुसला होता, घाबरतो माहिती ना, उलटा गेला होता. हा त्याच्या मागे हा पण गेला, तर हा परत आला. किती ताण किती लांब होते ते बघ, विचार कर पाणी किती पितात ते आणि किती लांबून आले. आम्ही गाडी इकडून डॅम वर काढली, तिकडनं गेलो मधून, हा डॅम वर गाडी काढली तिकडनं मधल्या रस्त्याने. कुणाल वाघ्या बघ कशा ते बसलाय बघ, पाण्यात जाऊन सरळ बसला. पिवा पिवा पाणी पिवा, तुमच्या आधी टोप भरून ठेवलाय मोठाच्या मोठा. बसलेले काय माहिती लागते, पण आपल्याला भीती वाटत होती ना, अजून आले नाही अजून आले नाही. कुठे नाही आता काय राहणार आहे ते. तर ह्याला ना जरा धुवून काढतात, कारण ते मातीमध्ये ना लोळलेले आहेत आणि ते गरमीने ते एकदम हापसत आहे. त्याच्यामुळे जरा पाण्याने धुतलं ना, थंड पाण्याने, की त्यांना बरं वाटेल जरा. ये शेरू ये, पाण्यामध्ये एवढे बसतात म्हणजे त्यांना किती गरमीमध्ये जाऊन बसलेलं तू विचार कर. हां बघा आता हा असा शांतपणे उभा राहत नाही. त्यांना ना जेवायला देते थोड्या वेळाने. तर आता की नाही संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची नाही रात्र झालेली आहे, 7 वाजून गेलेले. आता रात्रीचं जेवण करायला मी सुरुवात करते. तर ह्या बघा या बागेतून काढलेल्या दुधी, तर कुणाला भाजीसुद्धा खायची ह्याची ना, त्याच्यामुळे एका दुधीच्या मी वड्या करणार आहे आणि भाजीसुद्धा करायची. आता इतकी दुधी काही लागणार नाही, अर्ध्या दुधीची भाजी करेन आणि अर्धा ठेवून देईन, 2 दिवसांनी पुन्हा होईल करायला. तर वड्यांची रेसिपी मी शेअर करते तुमच्याशी, सगळी तयारी करून घेते आणि झटपट तुम्हाला की नाही दाखवते. आवडतील तुम्हाला दुधीच्या वड्या. गेल्या वर्षी ना भरपूर आम्ही या वड्या बनवून खाल्लेल्या आहेत आणि इतक्या छान बनतात ना, मस्त बनतात. आपल्या घरामध्ये जी पिठं असतील ना ती घ्यायची, म्हणजे असं काही हे नाही की हेच पीठ पाहिजे असं काही नाही आहे. जे घरामध्ये असतील पिठं ना, त्या पिठापासून या वड्या तयार करायच्या, छान बनतात. तर चला थोडीशी मी तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. तर सगळ्यात आधी मी जेवण ना करून घेतलं, म्हणजे चपाती भाजी करून घेतली आणि मग ह्या वड्या ज्या आहेत त्या बनवायला मी ते सुरुवात केलेली आहे. दुधी अगोदर सोलून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तो किसून घ्यायचा आहे. आता हा पूर्ण दुधी मी घेणार आहे वड्यांसाठी. पुन्हा एकदा मी सांगते तुम्हाला ताईंनो, ह्या वड्या आहेत ना अप्रतिम बनतात, खूप छान चवीला. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही, म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना पण थोडीशी तुम्ही करून बघा. म्हणजे तुमची मुलं जर का दुधी वगैरे खात नसतील, म्हणजे कोणाकोणाला दुधीची भाजी पण बघा मोठ्या माणसांना पण आवडत नाही, तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा या वड्या आहेत. त्याच्यामुळे नक्की तुम्ही करून बघा. तर इथे दुधी बघा किसून घेतलेला आहे, एक पूर्ण दुधी तो घेतलेला आहे आणि किसून झाल्यानंतर त्यात हळद टाकलेली आहे, तिखट मसाला, गरम मसाला, चाट मसाला, परत आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची टाकलेली आहे. हे सगळे जे मसाले आहेत ना आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आणि मीठसुद्धा चवीपर्यंत टाकलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर थोडीशी साखर टाकायची, म्हणजे 1 ते 2 चमचे साखर नक्की टाकायची. त्याच्यामुळे ह्या वड्यांना अजून एक छान अशी वेगळी चव येते. सर्व मसाले टाकून झाले का मिक्स करायचं सगळं आणि दुधीला बघा पाणी भरपूर सुटतं. त्याच्यामुळे अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती पाणी आहे दुधीमध्ये. आणि त्याच्यानंतर मी इथे पिठं टाकायला सुरुवात केलेली आहे. मगाशी तुम्हाला म्हणाले की आपल्या घरामध्ये जी पिठं असतील ती पिठं घ्यायची, तुम्हाला जी आवडत असेल ती. तर इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, गव्हाचं पीठसुद्धा टाकलं आहे मी 1 वाटी आणि नंतरला कोलताचं पीठ असतं ना, कोळीत बघा असतात ना, त्याचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर का ज्वारीचं पीठ असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. आता बघा थंडी चालू आहे, तर नाही बाजरी सॉरी मी ज्वारी म्हणाली, बाजरीचं पीठ पण तुम्ही ह्यात टाकू शकता. तर आता माझ्याकडे नव्हतं, त्याच्यामुळे माझ्याकडे जी पिठं होती ती मी सर्व घेतलेली आहेत. तांदळाचं पीठ असेल तर ते पण तुम्ही यात टाकू शकता आणि नंतरला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे तुम्ही मिश्रण बघताय, पातळच मिश्रण आहे, घट्ट असं नाही मी केलेलं आहे. तर असं पातळ मिश्रण तयार झालं आणि पाणीसुद्धा मी त्यात अजिबात नाही टाकलेलं. जे पाणी सुटलं होतं दुधीला त्या पाण्यातच हे पीठ आहे ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. एका डब्याला म्हणजे कुकरचं भांडं आहे, त्यात थोडंसं तेल टाकून पूर्ण जे भांडं आहे ते ग्रीस करून घेतलं. आता माझ्याकडे ते उकडायचं भांडं बघा येतं ना, काय त्याला म्हणतात मला पण आता लक्षात नाही, तुम्हाला लक्षात आलं तर सांगा मला. ते नाही आहे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करते की कुकरचं जे भांडं आहे ना त्याला तेल लावते आणि सगळं मिश्रण त्यात टाकून गॅसवरती कढई ठेवते आणि त्या कढईमध्ये पाणी टाकून ठेवते, त्यात एक स्टँड ठेवते आणि मग हा जो डबा आहे तो त्या स्टँडवरती ठेवणार आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवलं का आपलं छान प्रकारे ते बॉईल होऊन जातं. मग तर इथे बघा मी तेच केलं आहे. आता पाण्याला बघा चांगलीशी उकळी आली आणि त्याच्यानंतर तो जो डबा आहे कुकरचा
तो त्यात ठेवलेला आहे आणि एक 20 ते 30 मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आणि इथे आपली दुधीची भाजी केली ना, ती पण बघा कुकर थंड झालं आहे, मस्त कलर रंग तर छान आलेला आहे. तर आता ह्या लोकांना जेवायला देते, तोपर्यंत ह्या वड्या की नाही शिजतील. तर 30 ते 35 मिनटं बॉईल झाल्यानंतर हे बघा मिश्रण जे आहे ना, हे छान प्रकारे बघा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही 2 बाउलमध्ये म्हणजे 2 कुकरचे डबे घेतलात ना आणि डबल जर का तुम्हाला उकडवायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. पण मी एकाच डब्यामध्ये ते सर्व मिश्रण जे आहे ते टाकलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे वेळ कमी होता ना, त्याच्यामुळे मी असं केलेलं आहे. तर एक 5 ते 10 मिनटानंतर म्हणजे थंड झाल्यानंतर हे बघा हे मिश्रण जे आहे ते छान प्रकारे शिजलं आहे. ते आता मी काढून घेतलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे केक बघा कसा तयार होतो ना, तसा हा वड्यांचा केक तयार झालेला आहे. आणि नंतरला सुरीनी मग मी ते कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हव्या तशा आकाराच्या वड्या इथे पाडून घ्यायच्यात. 2 भाग केले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या केकचा म्हणेन मी पुन्हा एक भाग करून घेतलेला आहे. म्हणजे पातळ बघा आपल्याला वड्या हव्यात ना, त्याच्यामुळे असे 2 भाग पुन्हा मी करून घेतलेले आहेत आणि आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करून घेतले. आता ही रात्रीची वेळ आहे. आता हे सगळं मी नाश्त्यासाठी बनवलं होतं सकाळसाठी, त्याच्यामुळे तुकडे करून घेतले आणि ठेवून दिलं डब्यामध्ये. डब्यामध्ये पॅक करून जर तुम्ही ठेवलात तर 8 दिवस ह्या ज्या वड्या आहेत ना मस्त अशा राहतात. आयत्या वेळेस तळायच्या किंवा फोडणीला द्यायच्या आणि खायच्या. तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी ह्या वड्या तळायला सुरुवात केलेली आहे आणि छान अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या. गॅस स्लो ठेवायचा, म्हणजे तेल गरम झालं का एकदम स्लो गॅसवरती आपल्याला ह्या वड्या की नाही तळून घ्यायच्यात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्राय करून पण ह्या फ्राय आहेत ह्या फोडणीच्या वड्या. मागे बघा तुम्हाला मी अळूवड्या दाखवल्या तर फोडणीच्या, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. पण आमच्याकडे ह्या वड्या आहेत ना फ्राय केलेल्या आवडतं, त्याच्यामुळे फ्राय करून दिलेल्या आहेत. आणि आता थंडी बघा चालू आहे ना, त्याच्यामुळे थंडीमध्ये आपण तेलकट तुपकट ना खायचं असतं. तर रेसिपी की नाही नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला जरूर सांगा तुम्ही कमेंट करून. तर इथे आता सगळं जेवण जे झालेलं होतं ते मी बाहेर घेतलेलं आहे आणि सर्वांना जेवायला वाढायला सुरुवात केलेली आहे. भाग्या शेरू हे जेवणाची वाट बघत होते. इथे कुरालचं ऑफिस अजून पण चालू होतं. वाजले होते रात्रीचे काहीतरी 8:45-9 वाजले होते. तर चला मग ताईंनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. खूप खूप धन्यवाद.